नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आता सांगोला तालुक्यातल्या सावे या गावातील इमडेवाडी या वस्तीवरील मनोज कुमार इमडे या शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या बागेमध्ये उभा आहे. या शेतकऱ्याची 1000 डाळिंबाची बाग आहे. जवळपास 11 मेची त्याची पानगळ आहे आणि या उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये प्रचंड तापमान असताना, हा भाग तसा दुष्काळी असताना देखील त्यांनी त्यांच्या बागेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची सेटिंग केली आहे. खरं तर उन्हाळ्यामध्ये टेम्परेचरमुळं कळी निघण्याची खूप मोठी समस्या असते. त्यामध्ये जूनच्या पावसाचा अंदाज धरून शेतकरी बरंच नियोजन करत असतो, परंतु यंदा तो पावसाचा जूनचा हंगाम पुढे गेल्यामुळे देखील शेतकऱ्याला बऱ्याच अडचणी आल्या. परंतु या अडचणीवर मात करून देखील जर चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं तर आपल्या शेतामधली ही बाग त्या ठिकाणी सक्सेस करता येते. याचं उदाहरण म्हणजे हे मनोज कुमार इमडे यांनी आपल्या बागेमध्ये करून दाखवले. कॅमेरामन तुम्हाला दाखवतील. बागेची जर सेटिंग बघितली तर अतिशय अप्रतिम अशा पद्धतीची सेटिंग या बागेमध्ये त्या ठिकाणी झाली आहे. जवळपास तुम्ही बघितलं तर सर्व स्तरावर सर्व बाजूनी त्या ठिकाणी फेर मालाची सेटिंग त्या ठिकाणी तयार झाली आहे. कॅमेरामन तुम्हाला दाखवतील ही संपूर्ण सेटिंग. आणि या सेटिंगमध्ये जवळपास बघितलं तर काडीचं सेटिंग मोजलं तर ते तुलनेनं जास्त आहे. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅप्सूल साईजची कळी पडली आहे, ज्याचं पुढं जाऊन मालाची साईज वाढायला चांगली मदत होत असते. ही एकूण उन्हाळी बहाराची सेटिंग कशी साधली, त्या सेटिंगच्या पूर्वीचं नियोजन कसं होतं, आत्ता ज्यावेळेला सेटिंग पूर्ण झाले त्यावेळेला इथून पुढचा प्रवास त्या बागेचा कसा असणार आहे, या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत स्वतः ते शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्यासोबतच या बागेचं ज्यांनी मार्गदर्शन केले ते महेश ताड देखील आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला शेतकऱ्याशी बोलूया. मनोज कुमार, या तुमचं महाराष्ट्र माझामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. उन्हाळ्यामधलं सेटिंग आहे, उन्हाळ्यामधली बाग आहे, 11 मेची पानगळ आहे. उन्हाळ्यामध्ये प्रामुख्यानं बाग धरली तर टेम्परेचरमुळे कळी निघायला अडचण येते. तरीसुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीची कळी, इतक्या चांगल्या पद्धतीचं सेटिंग कशा पद्धतीनं साध्य झालं किंवा त्यावेळेच्या काळामध्ये काय पद्धतीचा संघर्ष बागेत करावा लागला? एकूण टेम्परेचर 42ला गेलं बाग धरल्यानंतर. त्यामुळं पूर्ण झाडं ट्रेसमध्ये गेले होते. ते ट्रेसमधनं बाहेर आणण्यासाठी मातोश्री ॲग्रोटेक एकलासपूरचं महेश ताड सरांचं बरंच मदत झाली. त्यांनी ट्रेसमधनं झाडं काढण्यासाठी सिलिकॉन, पाणी कसं नियोजन करायचं काय याच्याविषयी बरीच माहिती त्यांनी दिलेली आहे. बरं, तर त्यांनी काय काय दिलं ते परत तुम्हाला सांगतील. बरं. विशेषतः ह्याच्यात चौक्या बसणं फार महत्त्वाचं असतं डाळिंबामध्ये. त्या बसल्या का किंवा ते बसण्यासाठी काय करावं लागलं? चौक्या बसण्यासाठी काय ऑटोमॅटिकच चौक्या बसल्या होत्या, पण खालून डॉक्टर ग्रोथ, रिस्टार्टर या बऱ्याच गोष्टी 60-20 किंवा वरून सिलिकॉन याचे स्प्रे भरपूर पडले होते. बरं, आत्ता बागत बघितलं तर सेटिंग भरपूर आहे, चांगलं झालं. हे सुरुवातीला लगेच झालं का, याच्यासाठी काय संघर्ष करावा लागला? बराच संघर्ष करावा लागला. बरं, झाडं पूर्ण ट्रेसमध्ये होती, त्याच्यामुळं काय नव्हतं, फक्त पाणी सोडलं तर फक्त आकार आला होता. बरं. त्याच्यामुळे नंतर बरेच स्प्रे झाले, त्याच्यानंतर ते सेटिंग झालं. आता सेटिंग कसं आहे नेमकं? भरपूर सेटिंग आहे. बरं, हे सेटिंग आता टिकून राहावं, झालेलं सेटिंग टिकून राहावं आणि त्याची साईज वाढावी जेणेकरून उद्या आपल्याला त्याचा फायदा व्हावा, ह्यासाठी काय करता तुम्ही शेतात? आता इथून पुढचं काय मग महेश ताड सरांचं मार्गदर्शन. बरं, दुसरा का तिसरा भार आहे याचा? कितवा भार आहे? हा तिसरा बहार आहे. बरं, तिसऱ्या भाराची बाग आहे. तिसऱ्या भारामध्ये साधारण किती सेटिंग आहे अंदाजे एका झाडाला? अंदाजे आता सध्या एका झाडाला 150 ते 200 सेटिंग आहे. बरं, त्याच्यामध्ये काही विरळणी करायची नाही, याच्यामध्ये बऱ्यापैकी थिनिंग करावं लागणार आहे. पूर्ण प्लॉट सेट झाला ना अजून तर थिनिंग करावं लागणार आहे. बरं, 100 ते 125 फळं ठेवणार आहे. तिसऱ्या भाराला तेवढी असावी. बरं, मला सांगा, ह्या सगळ्यामध्ये शेतकऱ्याचं प्रामुख्यानं दुर्लक्ष होतं. ते बागेत येणं होतं, बागेत फिरणं होतं, सगळं होतं, परंतु बऱ्याच वेळेला वर सगळीकडे लक्ष असतं शेतकऱ्याचं. पण जे महत्त्वाचा घटक आहे, जी म्हणजे पांढरी मुळी, त्या पुळणीची वाढ जितकी चांगली सकस होत असेल, त्याच्यामध्ये न्यूमॅटिडचा अटॅक कमी झाला तर त्या ठिकाणी पुढं झाड चांगल्या पद्धतीचं येणार आहे. आपण त्यासाठी काय केलं? अविना न्यूट्रीमिक्स बनवलेलं आहे. बरं, मुळीकडे आपल्याला लक्ष द्यायची सुद्धा गरज नाही. अविना न्यूट्रीमिक्सचा जबरदस्त रिझल्ट आहे. बरं, पानं उन्हाळ्यामध्ये तितक्या ताकदीनं निघत नाहीत किंवा फांद्या बघितल्या तर आता हे विरळ वाटत आहेत, याच्यामुळे उद्या काय परिणाम होणार आहे का किंवा आत्ता काय परिणाम जाणवतो? आता काही परिणाम जाणवत नाही एवढा, पण तरी पण उन्हाळ्यामुळे पाहिजे तशी बाग फुटलेली नाही. असं थोडं झाड मोकळं वाटतंय. उद्या आता पाऊस पडला तर काही नुकसान नाही होणार असं वाटतंय मला. तरी पण याच्यासाठी आपण बरीच औषधं वगैरे वापरून सुधारणा करू शकतो. ठीक आहे, आपल्यासोबत स्वतः महेश ताड आहेत. महेश ताड यांच्याशी देखील बोलूया. महेश यांच्यासोबत आपण याच्या अगोदर देखील 2-3 व्हिडिओ त्या ठिकाणी आपण केलेत आणि त्या व्हिडिओमध्ये त्याच्याकडून अगदी बाग धरण्यापासून आणि त्याच्या अगोदर काडी स्टोरेजपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत मधल्या सगळ्या पातळ्यांवरच्या संदर्भामध्ये बोललो आहे. आज देखील या बागेमध्ये ह्या उन्हाळ्यातलं सेटिंग कसं साधलं गेलं याबद्दल बोलूया. आणि विशेषतः आता जूनचा भार त्या ठिकाणी सुरू होतो आहे किंवा झाला आहे, त्याच्यानंतर आता येणाऱ्या काळामध्ये ह्या पाऊस लांबल्यानंतरची कळधरणी, तिथलं सेटिंग आणि पुढं पाऊस सुरू झाल्यानंतर तिथलं
प्रत्यक्ष सेटिंग या संदर्भातल्या देखील गोष्टी महेश खरं तर आम्हाला तुझ्यासोबत बोलायच्यात. तुझं देखील महाराष्ट्र माझामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. खरं तर शेतकऱ्यानं त्याला जसं येतंय जेवढ्या भाषेत येतंय त्याच्या पद्धतीनं सांगितलंय. मला तुला ह्या सगळ्यातल्या डिटेल महत्त्वाच्या पाहिजे त्या. मी प्रचंड समाधान आहे ह्यासाठी की जर सेटिंग बघितलं तर अप्रतिम अशा पद्धतीचं सेटिंग झालं आहे. घस भरपूर झालेत. समाधानाची गोष्ट अशी आहे की जर बघितलं तर कॅमेरा आमचा खूप लांब आहे, त्यांना ते लक्षात येणार नाही. तर ही जी कॅप्सूल साईज पडली आहे ती फार महत्त्वाची होती, कारण त्याच्यामुळंच उद्या त्या ठिकाणी मालाची साईज वाढणार आहे. आणि मग हे सगळं कळत असताना काडी स्टोरेजकडे मी येईन, जो तुझा सगळ्या बागातला महत्त्वाचा फंड आहे. पण मला सांग, विशेषतः उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेला टेम्परेचरमध्ये सेटिंग होत नव्हतं त्यावेळेला प्रामुख्याने आव्हान काय होतं आणि हे सेटिंग कसं साधलं मग? नाही, प्रत्येकाचा अंदाज असा होता की आपल्याला बाबा 20-25 मेच्या आसपास तर 100% एखादा पाऊस अवकाळी गाबणी पडेलच. म्हणजे लवकर एखादा पाऊस आपला पडत आणि आपलं वातावरण थोडं डाऊन होईल. म्हणजे टेम्परेचर एवढं राहील असा कोणाचा अंदाज नव्हता. कारण की गेल्या 2 वर्षामध्ये जूनला पाऊस भरपूर झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या मनात एक घाबरगुंडी अशी होती की परत जूनमध्ये सेटिंग आलं तर पावसामुळे गळतंय. मग प्रत्येक शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं की आपण 20 किंवा 30 मेला जी बागा धरतो ती अगोदर 10 दिवस येऊया. त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी 11 मे किंवा 10 मे 8 मेच्या आसपास सगळ्यांनी पानगळी केल्या. पण टेम्परेचर ज्या वेळेला डाऊन व्हायची वेळ आली त्यावेळी 11 ते 15 मे नंतर टेम्परेचर 42पर्यंत गेलं, 40च्या पुढे गेलं. ज्या वेळेला आपलं टेम्परेचर हवेतलं वाढतं आणि हवेमध्ये आर्द्रता नसती किंवा कोरडापणा असतो त्यावेळेला झाड तेवढं म्हणावं असं फुटत नाही. का तर झाडाच्या काडीतलं डिहायड्रेशन होतं किंवा झाडातनंच पाणी उलटं बाहेर फेकलं जातं. मग त्याच्यासाठी सुरुवातीला ज्या वेळेला ह्या प्लॉटमध्ये 11 तारखेला आपण पानगळ मारली आणि पहिलं पाणी द्यायची वेळ आली त्यावेळेला आपण पहिल्या सुरुवातीला आता मी अंदाज घेतला पुढल्या 10 दिवसाचा की पाऊस तर येणार नाही, टेम्परेचर वाढणार आहे. तर ह्या प्लॉटला आपण पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी पहिलं पाणी देतो त्या दिवशी 14 ते 15 तास पाणी दिलं. म्हणजे 14 ते 15 तास पाणी ह्यासाठी दिलं तर आम्ही तुम्ही सध्या बघू शकता इथं गवत जायला लागले, म्हणजे इथं पाऊस नाही काय नाही. तर तो बेड जो आहे तो बेड पूर्ण गार व्हावा, प्रत्येक मुळीपर्यंत पाणी पोचावं, म्हणजे मुळे आपल्याला ऍक्टिव्ह झाली पाहिजे. नुसत्या डिपर खालची मुळे ऍक्टिव्ह जर केली तर झाड तेवढं फुटणार नाही, उद्या कळी देणार नाही किंवा पानाची साईज असेल तर ती आपल्याला तेवढी पडणार नाही. कारण की उन्हाळ्यामध्ये जेवढं तुम्ही पाणी कमी द्याचाल तेवढं पानाची साईज लहान पडते आणि साईज लहान पडली की परत सगळ्या पुढचं आपल्या अडचणीच्या गोष्टी वाढत जाते. त्यासाठी पहिलं पाणी आम्ही 14 ते 15 तास दिलं. त्यानंतर तसंच पाण्याचं नियोजन ठेवलं. तरी पण परत टेम्परेचर वाढल्यामुळे थोडा प्लॉट अडचणीत यायला लागला असं जाणवायला लागलं. मग त्यानंतर परत आपण पाणी अजून वाढवलं आणि सिलिकॉन खालून जादा सोडलं. म्हणजे सिलिकॉन ही सिलिकेट चांगलं बऱ्यापैकी पानाचे काळोखी म्हणा पानाची साईज वाढण्यासाठी आपल्याला चांगलं मदत करतं. त्यासाठी आपण खालून सिलिकॉन दिलं आणि अशा पद्धतीनं बाग थोडी फुटली. आणि ह्याच्या मी आता जेवढा प्लॉट आहेत ना त्याच्यामध्ये मला एक असं नमूद करायचं आहे की मला जी अडचण वाटली, जेवढा तुमचं झाड जास्त वयाचं आहे तेवढं ह्या वर्षी सुरुवातीला पाणी कमी पडलेल्या बागा कमी फुटल्या. आणि जेवढं झाड म्हणजे पहिल्या पिकाचं आहे झाड चांगलं फुटलं, दुसऱ्या पिकाचं आहे त्याच्यापेक्षा थोडं कमी फुटलं. आणि जसं झाडाचं वय जास्त आहे ना तसं झाड कमी फुटलं, झाडाची भूक जास्त झाली त्याला मिळालं कमी पाणी कमी मिळालं. अच्छा, हे सगळं म्हणत असताना तू मगाशी पानाच्या साईजच्या संदर्भात बोलत होता. खरं तर पान हे अख्ख्या जीवसृष्टीसाठीच महत्त्वाचं असलेलं आणि संपूर्ण शेतीमधला महत्त्वाचा घटक आहे की पान जितकं सशक्त तितकी शेती चांगली होणार. मग ह्या पानासाठी विशेषतः डाळिंबामध्ये काय काळजी घ्यावा? डाळिंबामधले पानाची आदर्श साईज किंवा आदर्श कलर रंग कोणता आणि ह्या पानाच्या चांगल्या सशक्तपणावर डाळिंबाचं पुढचं भवितव्य कशा पद्धतीने अवलंबून असतं? जेवढं डाळिंबाचं पान असेल किंवा कुठल्याही पिकाचं पान असेल सशक्त किंवा चांगलं असेल तेवढं ती झाड निरोगी असतं किंवा ती झाडाची अन्ननिर्मिती पानामार्फतच हरितद्रव्यामार्फत अन्ननिर्मिती केली जाते झाडाची. जेवढं पान चांगलं असेल तेवढी अन्ननिर्मिती चांगली होती, झाडाला अन्न चांगलं मिळतं. अन्न चांगलं जर झाडा निर्मिती केलं तरच आपल्याला फुलकळी चांगली येणार, त्याची साईज चांगली येणार आणि त्याची उद्या मालाची साईज असेल क्वालिटी असेल ही आपल्याला चांगली भेटणार. त्यामुळे झाड आणि झाडाचं पान हे महत्त्वाचंच आहे. त्याच्यासाठी झाड ज्या वेळेला आपण इथ्रेल मारतो ना त्यावेळेस पान चांगलं निघलं पाहिजे. ह्याच्यासाठी पाण्याचं व्यवस्थापन ह्या वर्षी सगळ्यात चांगलं करणं गरजेचं होतं, कारण की पाऊस नाही पडला. तिथं बऱ्याच शेतकऱ्यांचं चूक झाली, पाणी नव्हती निघती जादा. बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की पाणी जादा झालं का शेंड जादा निघतं. मग नव्हती जादा निघली तर उद्या कळी कशी निघणार किंवा नव्हतीचा खर्च वाढतो. म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी पाणी कमी केलं. त्याचा दुष्परिणाम असा झाला की बाग कमी फुटल्या आणि बागाला ना माल किंवा कळी कमी लागली, कारण की झाडाला पाण्याची गरज जास्त होती, तिथं पाणी आपलं कमी पडलं. खरं तर पाण्याचं पण नियोजन योग्य झालं आणि कळी लागली तर लागलेली कळी टिकून राहिली पाहिजे आणि टिकून राहिलेल्या कळीची साईज कॅप्सूल साईज आली पाहिजे. त्यामध्ये मादी कळीची संख्या जास्त असली पाहिजे. यासाठीची विशेष काळजी कशी घेतली पाहिजे? आपण लागलेली कळी टिकावी
आता प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण बघतो की आपलं स्टोरेजचं काम महत्त्वाचं आहे. बरोबर. ह्या बागेमध्ये सुद्धा आपण जानेवारीमध्ये स्टोरेजचं काम केलेलं आहे. जानेवारीमध्ये बेस डोस भरलेला आहे. त्यानंतर आपण ही 4.5 महिन्यानंतर बाग धरलेली आहे. बरं. त्यामुळं बागेत कळी येणार, बाग सशक्त असणार ही मला गॅरंटी होतीच. बरोबर. त्याचबरोबर ज्यावेळेला हे तर कळी आली तर आपण फ्लॉवरिंग चालू व्हायच्या अगोदर टेम्परेचर जास्त होतं, मधमाशी बाहेरची प्लॉटमध्ये येण्याची शक्यता कमी होती. त्यामुळं अगोदरच आपण मधमाशी पेटी प्लॉटमध्ये आणूनच ठेवली होती. बरं. त्याचा फायदा असा झाला, मधमाशी पेटीतली बाहेर आलीच, पण आपण तिथं फवारणी किंवा तिथं आपण साखरेचा पाक ठेवला होता, त्यामुळे बाहेरची पण माशी परत ॲक्टिव्ह झाली. त्यामुळे प्लॉटमध्ये भरपूर माशी झाली. तुम्ही तिकडे तेलंगवाड्या प्लॉटमध्ये बघितलं असेल, मधमाशीच होती भरपूर. तशा पद्धती इथं पण परिस्थिती झाली. आणि मधमाशी जेवढी चांगली तेवढं सेटिंग चांगलं, ही तर आपण वारंवार शेतकऱ्याला सांगतोय. मग त्याच्याबरोबर आपण पान आणि फूल ह्या टेम्परेचरमध्ये टिकावं, ह्याच्यासाठी सिलिकॉनचं जवळजवळ 3 ते 4 स्प्रे आपलं वर्ण झालं 10-10 दिवसाच्या अंतरानं. त्याचबरोबर मायक्रोन्यूटन दिलं गेलं, NPK दिलं गेलं. म्हणजे झाडाला जेवढं शक्य आहे तेवढं खालून आपण देतोय, ह्या वेळेस आपण वरून पण तेवढंच त्याला देण्याचा प्रयत्न केला. बरं. त्यामुळं ही सेटिंग आणि ती सर्व आपल्याला नियोजन साधता आलं. आता सेटिंग झाले, चांगली लागले, पुढं थिनिंग होणार आहे. याच्यामध्ये सिलेक्टिव्ह माल राखला जाणार, चांगला काडीला असणारा, सशक्त असलेला, विशेषतः कॅप्सूल साईज बघून तो माल राखला जाईल. हे सगळं होईल उद्यामध्ये. हा राखलेला माल चांगल्या क्वालिटीचा यावा यासाठी आता शेतकऱ्याला पुढं काय सूचना असणार आहेत? पहिली गोष्ट, मी परवा दिवशी व्हिजिट केल्या अगोदर तुम्ही बघताय फ्लॉवरिंग चालू आहे, पण आपण आज तार काठी वळायला चालू केलेली आहे. कारण की माल भरपूर आहे. थिनिंग केल्यानंतर आपला जशी साईज तसं झाडाचं वाकायला सुरुवात होणार आहे. आपण अगोदर शेतकऱ्यांना लगेच काडी बांधायला चालू करणार आहे, थिनिंग करणार आहे. थिनिंग केलं का लगेच आपण स्प्रे रोग कुठला घोसू नये किंवा तेलाचं तिथं लागण होणे, जखमा झाल्यानंतरही ह्याचं शेड्यूल देणार आहे. त्याचबरोबर शेण स्लरी असेल, जीवामृत असेल, ही माल फुगवण्यासाठी खालून आपलं चालू. परत 10 ते 12 दिवसाला मायक्रोन्यूटनचा डोस खालून चालू. त्याचबरोबर NPK मध्ये आपलं 60-20 असेल, 55-18 असेल, म्हणजे जे आपल्याला झाडाला जी गरज माल फुगवण्यासाठी आहे, कॅल्शियम बोरॉन असेल, ह्याचं प्रत्येक शेड्यूल आपण ठरवलं जातं. आणि त्या पद्धतीनं प्रत्येक 15 दिवसाला आपण इथं आल्यानंतर ती शेड्यूल शेतकऱ्याला लिहून दिलं जातं. अगदी. आणि त्या शेड्यूलनुसार उद्या जर बाग चांगली येणारच आहे, कारण आज सेटिंग भरपूर आहे. उद्या थिनिंग केल्यावर सिलेक्टिव्ह माल ठेवला जाईल. तो माल तो फुगवशील देखील आणि निश्चितपणानं या भागामधली सक्सेस बाग म्हणून आपण या बागाची यशोगाथा निश्चितपणानं महाराष्ट्र माझावर देखील करणार आहे. त्यावेळेला देखील फेसबुकलाही लाईव्ह करू आणि यूट्यूबला देखील त्यावेळेला ती व्हिडिओ त्या ठिकाणी केला जाईल. पण आत्ता ह्या बागाच्या बाहेरचा प्रश्न असा आहे की आत्ता सध्या काही जणांनी जूनच्या बहारामध्ये बागा धरायचं नियोजन घातलं आहे. त्याच्यासाठी विशेष काय सूचना असणार आहे? त्या उद्या आता पाऊस सुरू होणार आहे. जर पाऊस आला म्हणजे आपण त्यासाठी सकारात्मक आहोत. पाऊस सुरू होणार आहे कारण ते होणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय तर आपलं सगळी शेती चालणारच नाही. समजा त्या बागा जर पावसामध्ये घावल्या तर पुन्हा सेटिंगला अडचण येणार, ती गळी राहणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी काय नियोजन केलं पाहिजे किंवा एकूणच आत्ता इथून पुढं बहार पकडायचं असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांनी विशेषतः काळजी कशी घेतली पाहिजे थोडक्यात सांग. आज 9 जुलै आहे, पण पावसाचा अंदाज असा आहे की जुलै एंडपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं जरी आपण आज पानगळ केली तरी सुद्धा हा जो फॉर्म्युला आपण वापरला, त्या पाण्याचं व्यवस्थापन आपल्याला त्या बागेला करावंच लागेल. कारण की बाग फुटण्याचा कालावधी 20 दिवसाचा जो राहिला आहे, जुलैमध्ये जर पाऊस नाही पडला तर तोपर्यंत बाग आपली फुटलेली असते. मग तोपर्यंत पान आणि हे आपल्याला काढून घ्यावं लागेल. त्यासाठी पाणी व्यवस्थापन आपण केलंच पाहिजे. त्यानंतर ऑगस्टमध्ये जर पाऊस चालू झाला तर त्यावेळेला फक्त फ्लॉवरिंग उमरल्यानंतर मधमाशी आणि त्यावेळेला रोगाचा आपण काळजी घ्यायची. मधमाशी जर प्लॉटमध्ये असेल, पाऊस समजा दिवसातनं 1-2 तास पडला आणि पूर्णपणे उघडला, काय अडचण येत नाही. फक्त रात्रभर पाऊस राहिला आणि ह्या फुलामध्ये जर आपल्या पाणी साचून राहिलं तर मग परागीभवनाची अडचण येते आणि तिथं ती फुल परागीभवन न झाल्यामुळे कुजव्यानं खाली पडतं. त्यामुळं 2 तास पाऊस पडला, उघडला, एक कॉन्टॅक्टमधलं बुरशीनाशक आपण घेतलं तरी काय अडचण नाही, आपली बाग सेट होती. फक्त रात्रभर पाऊस लागला किंवा सलग पाऊस लागला तर आपल्या सेटिंगला अडचण येते. त्यावेळेला जर 2-2, 3-3 दिवस नाहीच पाऊस उघडला तर तिथं सर्वच आपण हतबल होतो आणि तिथं आपलं ड्रॉपिंगला चान्सेस वाढतात. तरी पण जर पाऊस उघडल्यानंतर बुरशीनाशकाचा हात असेल आणि काय टॉनिक असतील, गळीचे औषध असतील, त्याच्यामध्ये प्लॅनफिक्स आलं, क्रीमोर म्हणून एक औषध आहे ते आलं, अशा प्रकारचे औषध मारून आपण काही प्रमाणात गळ कंट्रोल करून ती बाग सेट करून घेऊ शकतो. आता मला पुन्हा एकदा सांग की ही बाग उद्या पावसात जर सापडली तर आता हिचं काय नुकसान होऊ शकते? हिचं काही नुकसान नाही. आता आम्ही ह्या बागेला काय करणार आहे, हिचं थिनिंग करून घेणार. हिरव्यात माल पडला की आम्ही ह्याला पेपर मारून घेणार. पावसाळ्यात पण पेपर मारून घेणार. कारण की पेपरचा पावसाळ्यात रोगाचा पण फायदा होईल नाही होईल, पण
जी क्वालिटी निघते हं. जो रेट गावतोय ते 10 ते 15 रुपयाचा हमखास फरक पडतोय बरं बरं ओपन मालाला आणि त्यामध्ये. बरं त्यामुळे आपण पेपरमध्ये माल हा लावूनच घेणार आहे. बरं बरं त्यामुळे ह्या मालाला काही टेन्शन नाही. न्यूमॅटोड कसा हाताळला जावा रे? न्यूमॅटोडच्या खूप अडचणी आता अलीकडे या लागल्या त्याच्यामुळं झाड लूज पडतंय, मग रोगप्रतिकारक शक्ती त्याची कमी झाली की बाकीच्याचा अटॅक होतो. ते न्यूमॅटोड कमी झाला पाहिजे आणि विशेषतः पांढरी मुळी सशक्तपणे चालत राहिली पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी सगळ्या हंगामामध्ये आत्ता ह्या शेतकऱ्यांना पण काय केलं पाहिजे सांग, आणि आत्ता जे आज बाग धरणार आहे त्यांनी काय केलं पाहिजे सांग. निमॅटोड जमीन म्हणजे आपलं पोट आहे हं. आणि त्या जमिनीतला निमॅटोड म्हणजे मी असं म्हणतो की आपल्या पोटातलं जंत आहे. म्हणजे किती जरी खाल्लं आपण तरी आपण मोठं होत नाही. तसं त्या पद्धतीनं झाडानं किती जरी आनंदद्रव्य खाल्लं मुळीनं घेण्याचा प्रयत्न केला तर ती झाडाला मिळू शकत नाही आणि झाड तेवढं सशक्त राहू शकत नाही. त्याच्यासाठी जर आता तुमच्या बागेमध्ये बऱ्यापैकी जर गाठी दिसत असतील तर तुम्ही चांगलं कुठलंही एक औषध तिथं सोडू शकता. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मला रिझल्ट आलेला तुम्ही वेल्यम प्राईम सोडू शकता प्रति झाड 2 मिलीनं. त्याचबरोबर गो निमिट्स म्हणून आहे ती प्रति झाड 4 मिलीनं सोडू शकता. अशा प्रकारचं तुम्ही औषध देऊन झाडाला तिथं निमॅटोड तेवढ्या डिपर खालचा मारू शकता आणि तिथं तुमची मुळी निमॅटोड फ्री करू शकता. पण शक्यतो तुम्ही जर तुमच्या बागेला निमॅटोड असेल तर ज्या दिवशी तुम्ही पहिलं पाणी देताय त्या दिवशी जर तुम्ही निमॅटोडवरती काम केलं तर तुम्हाला रिझल्ट चांगले येतात. बरं, आणि येऊच नाही म्हणून येऊच नाही म्हणून प्रत्येक तुम्ही आमुषाला आम्ही काय म्हणतो शेतकऱ्याला की प्रत्येक आमुषाला पॅसिलोमायसिस जीवाणू आहेत ते जीवाणू प्रत्येक आमुषाला सोडायचे. बरं म्हणजे जैविक पद्धतीनं निमॅटोड कंटिन्यू मारत राहायचा जमिनीमधला. शेवटी जीवसृष्टी आहे. बरोबर किती जरी आपण जीवन सोडलं काय सोडलं तरी जीवसृष्टीमध्ये प्रत्येक घटक हा जगण्यासाठी स्ट्रगल करणार आहे आणि तो जिवंत राहणार आहे. फक्त आपल्याला नुकसानकारक तो घटक होऊ नये तेवढ्या मर्यादेमध्ये आपण त्याला मारायचा. आपल्या आपल्या डिपर खाली आपल्या आपल्या मुळीच्या कक्षेमध्ये पॅसिलोमायसिस जीवाणू सोडून तिथं तो निमॅटोड मारायचा. म्हणजे आपली मुळी कंटिन्यू चांगली काम करत राहावी, आपल्या झाडाचं अन्नद्रव्य मुळीनं द्यावं. ठीक आहे. तर साधारण एक सेटिंगपर्यंतचा पिरियड काय असला पाहिजे, इथून पुढच्या काळातलं सेटिंग साधायचं कसं, या संदर्भातली माहिती खरं तर महेशकडून आपण घेतली. आत्ताचा हा प्लॉट 11 मेची त्याची त्या ठिकाणी पानगळ आहे. उन्हाळ्यामध्ये देखील धरून पाण्याचं प्रमाण कमी असून ह्या भागामध्ये टेम्परेचर सांगोला तालुक्यामध्ये जास्त राहत असून देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं सशक्त गुणवत्तापूर्ण आणि क्वालिटीचं सेटिंग त्या ठिकाणी या बागेमध्ये झालं आहे. या बागेची यशोगाथा आपण महाराष्ट्र माझावर हार्वेस्टिंगच्या वेळेला येऊन निश्चितपणानं करणार आहोत, परंतु तुर्तास तरी सेटिंगपर्यंत त्यांनी काय काय पद्धतीचं काम केलं, कारण आता बऱ्याच जण ह्या स्टेजमध्ये आहेत आणि त्या स्टेजमध्ये काय केलं पाहिजे याची माहिती शेतकऱ्याला व्हावी यासाठी खरं तर आपण या पद्धतीचा व्हिडिओ तयार करतोय. आत्ता इथून पुढे जे बाग धरणार आहेत त्यांनी काय करावं हा देखील प्रश्न आपण महेशला विचारला. आणि वेळोवेळी डाळिंब शेतीमधला हा शेतकरी वाचला पाहिजे, त्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये पिनहोल बोरर मर रोग किंवा इतर कुठल्याही रोगानं जे एकूण डाळिंब शेतकरी हातबल झाला आहे त्या शेतकऱ्याला आपल्या वाट्यानं काय मदत करता आली तर केली पाहिजे या उद्देशानं खरं तर आपण महाराष्ट्र माझावर सातत्यानं या क्षेत्रातल्या तज्ज्ञ माणसांना घेऊन त्यांच्यासोबत व्हिडिओ करतोय, काम करतोय आणि या कामातून फक्त त्या वेळेला त्या स्टेजमध्ये असलेल्या डाळिंबाच्या शेतकऱ्याला आपली मदत झाली पाहिजे हाच एकूण उद्देश या व्हिडिओचा आहे. या व्हिडिओमध्ये देखील सेटिंगपर्यंतच्या संपूर्ण गोष्टी आणि इथून पुढे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये काय काय पद्धतीचं नियोजन झालं पाहिजे, पांढऱ्या मुळीपासून ते पिकापर्यंत कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे या संदर्भातल्या चर्चा आपण त्या ठिकाणी केल्यात. लवकरच या प्लॉटच्या यशोगाथेचा व्हिडिओ तुम्हाला महाराष्ट्र माझावर देखील पाहायला मिळेल. कॅमेरामॅन संकेत गरडसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा, सांगोला.